नमस्कार नमस्कार. कन्या राशीसाठी आपण बघणार आहोत सप्टेंबर 2026. 3 कार्ड काय राशीफल येत आहे. पहिलं कार्ड आलेलं आहे. दुसरं कार्ड. 3 कार्ड आपण काढणार आहोत. एनर्जी एक्सचेंज म्हणून लाईक कमेंट करा फक्त. धन्यवाद. तिसरं कार्ड. संपूर्ण राशीफल पहा. शेवटी तुम्हाला उपाय सुद्धा मी सांगणार आहे. कन्या राशीसाठी काय उपाय करायचे आहे त्याची सविस्तर माहिती मी देणार आहे. आता आपण एक एक कार्डाचं विश्लेषण करून बघणार आहोत. ठीक आहे. कन्या राशीसाठी पहिलं कार्ड आलेलं आहे. हे कार्ड काय सांगत आहे की सध्या तुम्ही कुठलाही निर्णय घेण्यास सक्षम नाही आहेत. पैशांच्या बाबतीत भांडण वादविवाद होऊ शकतात. तुमच्या विरोधात गुप्त कारवाया होऊ शकतात. प्रेमामध्ये असाल तर खूप लवकर निर्णय घेऊ नका. म्हणजे हा सुरुवातीच्या काळाचा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीचा काळ आहे कन्या राशीसाठी. हे पहिलं कार्ड आलेलं आहे ते पहिल्या सुरुवातीचं आहे. ठीक आहे. सकारात्मक विचार ठेवणं तुम्हाला ह्यावेळी खूप गरजेचं आहे. समोरचा व्यक्ती भांडण करण्याच्या मनस्थितीत असू शकतो, परंतु तुम्ही शांत राहून त्याचं उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. तुम्ही स्वतःच दुखी व्हाल. कामाच्या बाबतीत स्पष्ट विचार ठेवा. जे काम करायचं आहे त्याच्याबद्दल तुमचं स्पष्ट मत असणं खूप गरजेचं आहे, कारण त्या मतावरच पुढचं सर्व अवलंबून राहणार आहे. आता हे कार्ड दुसरं आहे. हे कार्ड उलट आलेलं आहे, परंतु हे कार्ड उलट आलं असलं तरी हे काय सांगत आहे, तुम्ही एकटे राहू शकता. एकटे म्हणजे का, समजा भांडण तंटा झालं तर कधी स्वतःला वेळ देण्यासाठी तुम्ही एकटे राहू शकता असा याचा अर्थ आहे. तुम्हाला आधी खूप संधी मिळाल्या होत्या, परंतु तुम्ही लक्षात घेतल्या नाहीत. बरोबर आहे. काय चुकीचं झालेलं आहे काय नाही ह्याचं तुम्हाला अजूनपर्यंत त्याचा उलगडा झाला नाही. उलगडा होईल, आणि ज्यावेळी तुम्हाला उलगडा होईल की तुम्ही काय चुकीचं केलं आणि आता मी काय करू शकतो, त्यावेळी तुमचे जे ग्रहमान आहे ते बरोबर व्यवस्थित फिरायला सुरुवात होणार आहे. ठीक आहे. स्पर्धेमध्ये जरी तुम्ही आज मागे राहिला असला तरी तुम्ही पुढे जाणार हे नक्की आहे. तुम्ही लोकांना भेटा. सामाजिक कार्यात सक्रिय भाग घ्या. हे कार्ड असं सांगतंय की तुम्ही एकटे राहू नका. सामाजिक कार्यात भाग घ्या. लोकांना भेटा. लोकांची विचारपूस करा. कारण काय होतं, 4 लोकांना भेटल्यामुळं विचारांची आदानप्रदान होते. विचारांची आदानप्रदान झाल्यामुळे काय होतं, तुमचं दुःख जे आहे ते कमी व्हायला मदत होते. ठीक आहे. आता हे तिसरं कार्ड आहे. मागच्या कार्डाचा विचार करता हे कार्ड खूपच सकारात्मक आहे. म्हणजे जो तुमचा 20 ते 30 तारखेचा काळ असेल सप्टेंबर महिन्याचा, तो खूप चांगला राहणार आहे. का तर गणपती बाप्पा येणार आहेत, गौरी गणपती आहेत, आणि खूप छान तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळणार आहे. चांगले दिवस येणार आहेत. ठीक आहे. पैसे गुंतवण्यासाठी चांगला काळ आहे. आधीच्या कार्डात काय होतं, पैसे कमी मिळतील असं होतं, परंतु आता तुमच्याकडे पैसे येतील आणि तुम्ही ते चांगल्या ठिकाणी गुंतवावं असं हे कार्ड सांगत आहे. आणि तुमची आंतरिक शक्ती, जी मनाची शक्ती आहे ती मजबूत होईल. आधीच्या कार्डात तुम्ही कसं कमजोर आहात, एकटे राहाल असं सांगितलं होतं, परंतु आता तुमची आंतरिक शक्ती मजबूत राहील. तुम्ही त्यावर विचार कराल, त्याच्यावरती काम कराल असं हे कार्ड सांगत आहे. तुमचा व्यवहार बिझनेस तुम्ही सेट करा. म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने काम करायचं आहे हे तुम्ही स्पष्ट करा की हा बिझनेस मला असा करायचा आहे, तो बिझनेस तसा करायचा आहे, मला हा व्यवहार असा करायचा आहे. ठीक आहे. तुम्ही दुसऱ्यांना मदत करण्यास मागे पुढे पाहू नका, कारण तुम्ही जे देणार आहात तेच तुम्हाला परतून येणार आहे. तुम्ही जर कोणाची मदत केली तर तुमची ही मदत होऊ शकते आणि युनिव्हर्स तुमच्या बाजूने आहे. फक्त तुम्ही काय करायचं आहे, ज्यावेळी तुम्ही लोकांना मदत करता त्यावेळी असं म्हणायचं नाही की मी ह्याला मदत केली, मी त्याला मदत केली, मी असं केलं, मी तसं केलं. ठीक आहे. आणि धन्यवाद बोला. परमेश्वराने तुमच्याकडे तुमच्यासाठी जे काही दिलेलं आहे, तुम्हाला जे काही दिलेलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद माना.